नमस्कार. मी बबलू संतोष गाडवे, भागीमारी, तालुका पारसनी, जिल्हा नागपूर. चला आपण आता एका शब्दाचा अर्थ जाणून घेऊया. मन जे 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय यांना जोडणारा शब्द म्हणजे मन. मनाला समानार्थी शब्द जोडणारे म्हणजे अंतःकरण, हृदय. हे जे शब्द आपण नेहमी वापरतो, ते अशा या मनावरती बहिणाबाई चौधरी यांनी एक लिहिलेली कविता, मन म्हणजे काय? मन कसं असते चंचल, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं, किती हाकलं हाकलं फिरी जाती पिकावर. असं हे चंचल मनाला स्थिर करण्यासाठी खूप आपल्याला त्रास घ्यावा लागतं, तरी हे मन स्थिर होत नाही. म्हणून इकडे कबीर म्हणतात, मन गया तो जाने दे मत जाने दे शरीर. मन गया तो जाने दे मत जाने दे शरीर, ना खेचे कमान तो कहाँ से लगेगा तीर. आपलं मन हे असं चंचल मन कुठेही जात असते, परंतु मनाला जाऊ द्या, पण शरीराला जाऊ देऊ नका. असं या मनाच्या याच्यावरती अनेक लोकांनी लिखाण केलेलं आहे. मग आणखी मनाचं कसं आहे, मन में मैला ऊपर उजाला एक पाँव पर ध्यान. मन में मैला ऊपर उजाला एक पाँव पर ध्यान. लोग कहते हैं साधू साधू बड़ी कपट की खान. म्हणजे बगळा हा मनामध्ये एक कपड घेऊन पाण्याच्या काठावर तळ्याच्या काठावर उभा राहतो आणि मासोळी आली की लगेच त्याला गिरंगुळीत करतो. म्हणजे एका पायावर ध्यानस्थ उभा राहतून आपल्याला वाटतं की हा एकदम स्थिर उभा आहे. म्हणून त्याच्यासाठी म्हटलेलं आहे, मन में मैला ऊपर उजाला एक पाँव पर ध्यान. लोग कहते हैं साधू साधू बडी कपट की खान. तसं या मन चंचल मनाला स्थिर करण्यासाठी चला थोडंसं आपल्यासाठी आपण चिंतन केलेलं आहे. जय गुरुदेव, धन्यवाद. आता सकाळची वेळ होऊन आलेली आहे, सूर्य अस्ताला चाललेला आहे आणि हे निसर्गरम्य असे वातावरण आहे. या अस्ताला चाललेल्या सूर्याच्या सानिध्यात राहून आपण एक छोटंसं मनाव या शब्दाला धरून आपण एक चिंतन केलं. जय गुरुदेव, जय गुरुदेव. मी बबलू गाडवे, भागीमारी, तालुका पारसुनी, जिल्हा नागपूर. धन्यवाद.